जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे नागपंचमीची कहाणी. महाराष्ट्रामध्ये विविध सणांच्या मागे विविध कहाण्या जुडलेल्या आहेत. तसाच एक नागपंचमीचा सण म्हणजे श्रावण शुक्ल पंचमीला येणारा श्रावण महिन्यातील पहिला सण. तर या नागपंचमीची कहाणी आपण ऐकूयात. नागपंचमीची कहाणी. एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याला 5 सुना होत्या. नागपंचमीच्या दिवशी 4 सुना आपापल्या माहेरी गेल्या, परंतु जी सर्वात धाकटी सून होती तिला माहेरचं कोणीच नव्हते. तेव्हा ती जरा दुःखी झाली. मनात माझा संबंधी नागोबा देव आहे असे समजून नागोबा मला माहेरी घेऊन जायला या असे म्हणू लागले. इत्यात काय झाले, शेषनागास तिची दया आली. त्याने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्या धाकट्या सुनेला घेण्यासाठी आला. ब्राह्मण विचारात पडला. धाकट्या सुनेच्या माहेरी कोणीच नव्हते आणि आता हा ब्राह्मण कुठून आला. तेव्हा त्यांनी सुनेला विचारलं, हा व्यक्ती कोण आहे. ती म्हणाली, हा माझा मामा आहे असं तिने सांगितलं. तेव्हा ब्राह्मणानं तिची रवानगी त्या व्यक्तीसोबत म्हणजेच शेषनागासोबत केली. त्यावेळेस नाग तिला आपल्या वारुळात घेऊन गेला. त्याने आपल्या पत्नीला व मुलांना सांगितले की तिला कोणीही चावा घेऊ नये. एके दिवशी नागिन बाळंतीण झाली. तेव्हा हिला दिवा हातात धरायला सांगितले. ही मुलगी नागाच्या पिलांना बघून घाबरून गेली. हातातला दिवा खाली पडला. शेवटी पिलांची शेपटी भाजली. नागिन रागवली. तिने सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचवतो. नंतर एके दिवशी मुलीला संपत्ती दिली व तिला सासरी पाठवले. नागाची पोरं मोठी झाली. आपली शेपटी कशाने तुटली याविषयी चौकशी करू लागले. नागिनीने मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी गेले. त्या दिवशी नागपंचमीचा दिवस होता. त्या मुलीने आपल्या भावांची आठवण म्हणून भिंतीवर व पाटावर नागाची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. उकडीचा नैवेद्य दाखवला. देवाची प्रार्थना केली. जय नागदेवा, जिथे माझा भाऊ लांडोबा, खंडोबा, पुंडोबा असतील तिथे सुखात असो व नमस्कार केला. हा सर्व प्रकार त्या नागांनी पाहून त्यांना तिच्याविषयी दया वाटली. त्या दिवशी त्यांनी तिथं वस्ती केली. रात्री तिथे नवरत्नांचा हार ठेवून निघून गेली. तिला अशा प्रकारे नागोबा प्रसन्न झाला. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या व्हॉट्सअप क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवा. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शनासाठी, वधूवर गुण मिळण्यासाठी, वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी, नोकरी, व्यवसाय, शिक्षण मार्गदर्शनासाठी संपर्क करा. मोबाईल क्रमांक 75 88 57 90 20. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर, वास्तु प्रवीण, श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र, श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र, पहूर कसबे, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव.